नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं संगीता सोमी किचनमध्ये। चला तर आजची रेसिपी आपली सर्वांची फेवरेट अशी आहे, टोमॅटो पास्ताची आहे। तर पास्त्यासाठी इथे आपण कोणताही पास्ता घेऊ शकता। इथे मी या प्रकारचा पास्ता घेतलेला आहे आणि आता आपण तो 2 कप घेणार आहे। इथं तुम्ही ज्या अंदाजे बनवणार असेल त्या अंदाजाने बाकीचं साहित्य तुम्ही याच्यामध्ये वाढ करू शकता। आता हा 2 कप घेतलेला आहे। कोणत्याही घरातील वाटीने तुम्ही मापून घेतला तरीही चालू शकतं। अशा पद्धतीने आपण घ्यायचा आहे आणि तो साफ करून घ्यायचा आहे। जरा त्याच्यामध्ये काही घाण असेल वगैरे तर काढून घ्यायची आणि त्यानंतर एका टोपामध्ये पाणी गरम करत ठेवलेलं आहे। पाण्याला चांगली उकळी येऊन द्यायची आहे। तोपर्यंत आपण इकडे टोमॅटो घेतलेले आहेत, 5 टोमॅटो लाल भडक घेतलेले आहेत आणि ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपण ते टोमॅटो आहेत ते कट करून घ्यायचे आहेत। आता मी टोमॅटो आहेत ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपण आहे ते मोठे मोठे असे कट करून घेणार आहे, कारण की आपल्याला याची प्युरी करून घ्यायची। त्यासाठी यातील बिया काढायची गरज लागत नाही। जर टोमॅटो तसंच आपण वापरणार असेल तर मग त्यातील बिया काढून नंतर वापरायचे, परंतु आपण इथं प्युरी करणार आहे त्यामुळे मी यातील बिया आहेत त्या काढलेल्या नाहीयेत। आता आपण सगळे टोमॅटो इथे कट करून घेतलेले आणि आता आपण त्याची इथे प्युरी करून घेऊ। आता इथे बघू शकता आपली प्युरी तयार झालेली आहे आणि आता आपलं पाणी जे गरम करत ठेवलेलं होतं तेही गरम झालेलं आहे। आता त्यामध्ये 1 चम्मच मी तेल घालून घेतलेला आहे आणि आपण जो पास्ता घेतला होता 2 कप तो यामध्ये घालून घ्यायचा आहे। पास्ता शिजायला कमीत कमी 1-10 मिनिटं जातात। आता बघू शकता पास्ता आपला ऑलमोस्ट शिजत आलेला आहे। असंच आपण हलवून घ्यायचंय, नाहीतर खाली पास्ता आहे तो चिपकला जातो। आता इथे बघू शकता, आपण बघूया 5 मिनिटांनंतर पास्ता आपला शिजलेला आहे का। तर अजूनही पास्ता आहे तो शिजलेला नाही, थोडासा शिजायला पाहिजे। तर अजून 3 ते 4 मिनिटं मी हा पास्ता आहे तो शिजवून घेणार आहे। आता इथे बघू शकता, आपण परत एकदा बघूया। आता पास्ता आपला शिजलेला आहे, तर आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि हे एका चाळणीवरती गाळून घ्यायचा आहे पास्ता। आता इथं चाळणीवरती गाळून घेतल्यानंतर त्यावरती तुम्ही थंड पाणीही घालू शकता किंवा मग यावरती तेल घालून घ्यायचं, म्हणजे हा पास्ता आहे तो एकमेकाला चिपकला जाणार नाही आणि चांगलं आहे ते मिक्स करून घ्यायचं, म्हणजे तेल सगळ्या पास्त्याला थोडंसं लागलं पाहिजे। 1 चम्मच तेल मी इथं त्यावरती घालून घेतलेलं आहे। आता त्यानंतर एक पॅन घेतलेला आहे आणि त्या पॅनवरती 1 पळी तेल घालून घेतलेलं आहे आणि जी टोमॅटोची आपण प्युरी करून घेतली होती ती प्युरी यावरती घालून घ्यायची आहे। प्युरी भाजताना एकदम व्यवस्थित मीडियम गॅसवरती भाजून घ्यायची, म्हणजे त्यातील कच्चापणा राहता कामा नये, नाहीतर मग टोमॅटोचा कच्चापणाचा फ्लेवर आहे तो आपल्या पूर्ण पास्त्याला येईल। आता इथं मी यामध्ये अर्धी वाटी टोमॅटो सॉस घातलेला आहे आणि अर्धी वाटी पास्ता सॉस येतो तर तो घातलेला आहे आणि त्यानंतर मग आपण हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। टोमॅटोची प्युरी चांगली भाजून घ्यायची, म्हणजे परतून घ्यायची आहे। त्यानंतर त्यामध्ये पास्ता मसाला येतो, तर ते 5 रुपयेवाले पॅकेट आहे तिथं, ते मी 2 घातलेले आहेत। 2 बाउल घेतलेले आहे पास्ता, त्यासाठी 2 पॅकेट इथं वापरलेले आहेत। पास्ता मसाला घातल्यानंतर परत आपण 1-2-3 मिनिटं आहे ते हे चांगलं प्युरी आहे ती परतून घ्यायची आणि त्यानंतर जो पास्ता आपण उकडून घेतला होता तो यामध्ये घालून घ्यायचा आहे। यावरती कमीत कमी अर्धा कप नॉर्मल थंड पाणी घालून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचे। तुम्हाला जर पास्ता एकदम कोरडा नको असेल किंवा ड्राय नको असेल तर मग त्यामध्ये थोडं पाणी जास्त घालायचं, म्हणजे मग तो थोडासा ओलसर राहतो। तर अशा पद्धतीने पास्ता आहे तर 3 ते 4 मिनिटं ते परतून घ्यायचं आहे आणि नंतर त्यावरती 1 चीजचा क्यूब घेतलेला आहे आणि तो किसून घालायचा आहे। चीज घातल्यामुळे एक छान असा त्याला टेस्ट येते। आता बघू शकता इथं गॅस आहे तो एकदम स्लोवरती ठेवलेला आहे आणि आपण आता चीज त्याच्यावरती किसून घेतलेले। थोडंसं चीज आहे ते मिक्स करायचं आणि गॅस लगेच बंद करून घ्यायचा आहे, नाहीतर काय पास्ता आहे तो लगेच ड्राय होतो। त्यामुळे गरमागरम लगेच पास्ता आहे तो सर्व करून घ्यायचा आहे। आता इथं आपला पास्ता तयार झालेला आहे, बघू शकता अप्रतिम अशी रेसिपी दिसते आणि खायला खूप असा टेस्टी होतो, झटपट तयार होतो घरच्या साहित्यामध्ये। चला तर मग आपण आता सर्व करून घेऊया। सर्व करताना शक्यतो आहे तो पास्ता गरमागरम सर्व करायचा आहे, नाही तर जर थंड झाला तर मग तो ड्राय होत जातो। तर अशा पद्धतीने पास्ता आहे तो सर्व करून घ्यायचा आहे आणि त्यावरती नंतर जे थोडंसं आपण चीज असेल तर ते चीज आहे ते किसून घ्यायचं आहे। त्यामुळे मुलांना हे खूप आवडतं आणि खायलाही खूप टेस्टी लागतं। तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा आणि एकदा बनवून बघा। रेसिपी आवडली असल्यास नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉन प्रेस करा अशाच काही रेसिपींसाठी। थँक्यू।